असले तरी आपल्या जे शेक आहे त्याचं काम एकच आहे. फ्लेवर फक्त का बनवले आहेत तर प्रत्येकाची आवड वेगळी असते, त्यामुळं त्याचे फ्लेवर वेगळे बनवले आहे. आवडीनुसार आपल्याला अन्न भेटलं तर आपण ते आवडीने खातो, त्यामुळे त्याचे फ्लेवर वेगवेगळे बनवलेले आहेत. आणि सर्वांचे फ्लेवर खरंच खूप छान आहे. जसा माझा कुल्फी फ्लेवर आहे, मला खूप आवडतो म्हणून मी कुल्फी फ्लेवर घेते. काहींना बनाना आवडतो, काहींना मँगो आवडतो, अशी त्यांची आवड असते. तर चला, आज मी कांचनचे चिल्ड्रिंगने ऍज अ वेलनेस कोच म्हणून काम करते आणि माझ्याकडे जो टॉपिक आलेला आहे तो आहे बॅक्टेरिया. पहा, बॅक्टेरिया म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक आजार येतात. आजार म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे बॅक्टेरिया म्हणजे असं भीती वाटते काहींना. आणि एक विचार केला तर आपल्या आहारातून आणि आपल्या शरीरातून हे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. मग काहीला ते किरकोळ वाटतात आणि काहीला खूपच म्हणजे अशी त्याच्याबद्दल भीती वाटते किंवा मोठा वाटतो. हा प्रश्न खूप मोठा भाऊ बॅक्टेरिया. मग किरकोळ कोणाला वाटतात की ज्यांना काही समस्या नसतात त्यांना तो किरकोळ वाटतो. पण ज्यावेळेस आपल्याला बॅक्टेरियामुळे कुठला आजार होतो तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, खरंच याच्या म्हणजे हे खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर, असं आपल्याला वाटायला सुरुवात होते. मग बॅक्टेरिया म्हणजे काय तर मराठीत आपण त्याला जीवाणू म्हणतो. जीवाणू आणि विषाणू आपण लहानपणीपासून ऐकलोय. आपण विज्ञान हा विषय शिकलो आहोत आणि त्यामध्ये आपण नेहमी ऐकतो की विषाणू, जीवाणू ह्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत. मग आज आपण कशावर चर्चा करणार आहोत तर जीवाणूविषयी. मग हा जीवाणू असतो तरी कसा, याच्यावर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मग हा जीवाणू जसा बॅड आहे तसा गुड पण आहे. मग बॅड कसा कसा असं तुम्हाला वाटलं असेल, एकच गोष्ट चांगली आणि वाईट कशी काय असू शकते, तर जास्त विचार करू नका. आपण चर्चेतून ते क्लिअर करणार आहेत. मी तुझे जे काही तुम्हाला प्रश्न पडलाय आता तो नक्कीच मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, जीवाणू म्हणजे जीवाणू काय तर हा एक सूक्ष्म जीव असतो. तो सहज आपल्या म्हणजे नजरेला किंवा डोळ्याला दिसत नाही. आता पहा, मी बोलते तर माझ्या पोटातून सुद्धा बॅक्टेरिया बाहेर पडतात, माझ्या स्किनवर बॅक्टेरिया आहे. तुम्ही आता जिथं बसलाय तिथं त्या जागेवर सुद्धा काय असू शकतात, बॅक्टेरिया असू शकतात. परत आपल्या शेकमध्ये सुद्धा असू शकतात. आपण जे पाणी पितो त्याच्यावर सुद्धा बॅक्टेरिया आहेत. म्हणजे सर्वत्र पृथ्वी तलावावर आपण जिथे म्हणजे राहतो किंवा पृथ्वी तलावावर सर्वत्र काय पाहायला भेटतात, ते जीवाणू पाहायला भेटतात. मग हे जीवाणू खूप सूक्ष्म आहेत, ते आपल्याला नजरेला दिसत नाहीत. आपल्याला त्याला सूक्ष्मदर्शिकेच्या थ्रू आपण त्याला पाहू शकतो. मग याचे आकार सारखेच असतात का, सगळे बॅक्टेरिया सारखेच येतात तर नाही. यांचे प्रत्येकाचे विविध वेगवेगळे आकार आहेत. वेगवेगळ्या आकारात ते आपल्याला म्हणजे आता आढळतात आपल्या पृथ्वी तलावावर. मग पहा, यांची लांबी कशी असते तर कशात मोजतो आपण तर ते मायक्रोमीटर मध्ये मोजले जातात. त्यामुळे ते आपल्या नजरेला किंवा डोळ्याला दिसत नाही. मग हे चांगल्याच वातावरणात राहू शकतात का, नाही. हे कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तिथं सुद्धा हे निवास करतात. असे हे बॅक्टेरिया असतात. पहा, आपण म्हणतो आपल्या पृथ्वीवर म्हणजे जीवसृष्टी कसं काय निर्माण झाली, म्हणजे कशी सुरुवात झाली त्याची. तर पहा, आपल्याला लहानपणीपासून एक गोष्ट शिकवली जाते. पहिला म्हणजे पृथ्वी तलावावर किंवा याच्यावर पृथ्वी तलावावर कुठला जीव प्रथम आला तर कुठला आला, अमिबा. आपल्याला लहानपणीपासून शिकवतो म्हणून माहिती आहे हा अमिबा. पण हा अमिबा सुद्धा एक पेशी जीवाणू होता. म्हणजे काय, तो सुद्धा जीवाणू होता. म्हणजे निर्मितीच कशापासून झालेली आहे, एका जीवाणूपासून झालेली आहे. आणि पृथ्वीवर इतके जीवाणू आहेत की आपण जर एखादी संख्या घेतली आणि त्याच्यावर 40, 50 शून्य दिले ना, जर ती संख्या तयार होईल मला सांगता येणार नाही की, म्हणून मी सांगितलं. तितके जीवाणू पृथ्वी तलावर सध्या राहतात आणि त्याची गरज पण आहे. कारण मी स्टार्टिंगलाच काय सांगितलंय, चांगले आणि वाईट दोन्ही पण जीवाणू पृथ्वी तलावावर आहेत. मग आपण वाईटाचा कसं असतंय ना, समाजात सुद्धा वाईट आणि चांगले माणसं असतात. मग वाईट माणसाला टार्गेट करणं योग्य नाही, कारण चांगले पण माणसं आहेत ना तिथं. मग इथं पण तसंच आहे. बॅक्टेरिया काही चांगले आहेत काही वाईट आहे, तर आपल्याला दोघांना पण बरोबर. आणि चांगलं कधी होतात, वाईट लोक असले तरच चांगल्या लोकांना महत्व असतं. तसंच इथं काय तर वाईट बॅक्टेरिया आहेत, त्यामुळे चांगल्या बॅक्टेरियाला महत्व आहे. जर ते वाईट नसते तर त्या चांगल्या बॅक्टेरियाला कोणी महत्वच दिलं नसतं. त्यातला हा एक प्रकार. तर पहा, आपल्याला आपण पाहिलं की पृथ्वीवर किती बॅक्टेरिया आहे, मग ते कसे आहेत याबद्दल आपण माहिती घेतली थोडक्यात. तर आता आपल्याला बॅड बॅक्टेरिया विषयी माहिती पाहणार आहोत आपण. हे बॅड बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये कशी एंट्री करतात, बरोबर आहे की नाही, ते कसे आत जातात. पहा, आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया हे कशा जातात तर पाणी, अन्न, आपलं शरीर, हवा याद्वारे ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. पण आपल्या शरीराची ती त्वचा असते ना, याच्यातून सुद्धा ते आपल्या
बॉडीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे इतके, कारण ते खूप बारीक आहेत ना, त्यामुळे ते याच्यातून सुद्धा जाऊ शकतात. हवा, तुम्ही म्हणता हवातून कसे आपण श्वास घेतो त्याद्वारे ते जाऊ शकतात. परत पाणी, आपण पाणी पितो, पाण्यात खूप हे बॅक्टेरिया ते त्याद्वारे आपल्या बॉडीमध्ये ते एंट्री करतात. अन्न, आपण चांगलं अन्न खातो की अनहेल्दी फूड खातो याच्यावर खूप डिपेंड आहे. तर मग त्याच्यानुसार ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. कोण? बॅड बॅक्टेरिया. आणि बॅड बॅक्टेरियानी एंट्री केली की आपण म्हणतो आपल्याला संसर्गजन्य आजार झालाय. मग हा संसर्गजन्य आजार कसा होतो? तर ते आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी गुड बॅक्टेरिया असतात, हे बॅड बॅक्टेरिया एंट्री करतात. मग काय होतं? यांची लढाई होती समजा. आता मी साध्या भाषेत समजून सांगणार आहे, कारण वैज्ञानिक भाषेत सांगितलं तर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येणार नाही. यांची लढाई होते. पण काय असतं ना, आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया जास्त प्रमाणात असतात. म्हणजे 100 ट्रिलियन संख्या आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया आहेत. आणि बॅड बॅक्टेरिया बाहेरून एंट्री केली, मग हे काय करतात? गुड बॅक्टेरिया त्याच्यावर हल्ला करतात आणि त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे आपण परत, म्हणजे ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये जसे बाहेरून बॅड बॅक्टेरिया येतात तसे आतून गुड बॅक्टेरिया असल्यामुळे, बघा मी आधीच तुम्हाला काय सांगितले, विषाणू आणि जीवाणू. आपण जीवाणूविषयी माहिती देतो, पण विषाणू जे आजार होतात ना, आपण आता विषाणू कुठला आजार झाला आपल्याला आता खूप मोठी समस्या, जागतिक समस्या निर्माण झाली होती कोरोनाची. तो कशामुळे झाला होता? तो झाला होता विषाणूमुळे. त्यामुळे त्याच्यावर आपण काय शोधली? लस शोधली, त्याच्यावर खूप उपाययोजना केल्या, त्यावेळेस आपण त्याच्यावर मात करू शकलो. पण जीवाणू आजार, जे आजार होतात ते विषाणूमुळे होणाऱ्या आजारापेक्षा म्हणजे सोपे. कशाला? तर ते व्यवस्थित करायला. एखादा आजार झालाय आपल्याला जीवाणूमुळे, तर तो, कारण आपल्या बॉडीमध्ये काय आहे? गुड बॅक्टेरिया आहे, ते त्याच्याशी लढाई करणार आहे आणि पटकन आपण नीट होणार आहे. पण विषाणूचं तसं नाहीये. विषाणूमुळे जे आजार होतात ते नीट होण्यासाठी खूप कालावधी लागतो. म्हणजे आपल्याला विषाणू आणि जीवाणू हे दोन पर्याय दिले तर आपण कुठला पर्याय निवडू? साहजिकच बॅक्टेरिया हा पर्याय निवडू, कारण ते आजार लवकर नीट होतात, म्हणून आपण तेच पर्याय निवडूया जर आपल्याला ऑप्शन दिली तर. पहा आता मग बॅक्टेरियामुळे कुठले आजार होतात? पहा, कॉलेरा, प्लेग, क्षयरोग, निमोनिया, टायफॉइड, हे बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहेत. पहा बरं, तुम्ही एखादा आजार घ्या, निमोनिया कशामुळे होतो? साहजिक असा विचार केला तर आपण म्हणतो डॉक्टर म्हणतात व्यवस्थित अन्न खाल्लं नसेल, फूड पॉइझन झालं असेल, खराब पाणी पिलं असताना. टायफॉइडचं पण डॉक्टरला विचारलं तर तेच कारण सांगतात. म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये हे एंट्री कुठून करतात? मी सांगितलंच पूर्वी, पाणी, अन्न, शरीर आहे का नाही, याद्वारे ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. म्हणजे साहजिक ते तिथून आलेले असतात, म्हणून आपल्याला हे आजार होतात. तर शरीरात अनेक समस्या निर्माण करतात हे बॅड बॅक्टेरिया. आपली जी पचन क्रिया असते त्याच्यावर इफेक्ट होतो. मग आपलं पचन प्रॉपर नाही झालं की आपलं आरोग्य चांगलं राहत नाही, आपला मूड जातो, अशा बऱ्याच गोष्टी आपल्यावर घडत चालतात. कधी? बॅड बॅक्टेरिया एंट्री केल्यानंतरच. पहा मग याचा परिणाम काय होतो बरं? बॅड बॅक्टेरिया पाहायला आपण ते कसे शरीरात एंट्री करतात, मग याचा परिणाम काय होतो? तर ही काय? जागतिक समस्या निर्माण होती भविष्यात, होणारच आहे. कारण आजारच तसे आहेत, हे संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य आजार आले म्हणजे सार्वजनिक जे आपलं आरोग्य असते ते सुद्धा धोक्यात येतं. परत परत बॅड बॅक्टेरिया आपल्याला काय करतात? शरीरातून काढून टाकतात. कधी? जर आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर गुड बॅक्टेरियाला तुम्ही जर स्कोप देत असतात, त्याला चांगलं अन्न देत असताल, तुम्ही अन्न चांगलं ग्रहण करत असाल, तर बॅड बॅक्टेरिया ते गुड बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होणार आहे आणि मगच आपण बॅड बॅक्टेरियाबरोबर लढाई करू शकणार आहोत. तर आता आपण पाहिलं बॅड बॅक्टेरिया आणि गुड बॅक्टेरिया. तर आता आपण काय पाहणार आहोत? हे जे गुड बॅक्टेरिया आहे ते आपली काय? प्रतिकार क्षमता वाढवतात, बरोबर आहे? आपली रोग प्रतिकार क्षमता वाढते त्याच्यामुळे. मग हे गुड बॅक्टेरिया येतात कुठून? कसे आणायचे? याचं काम काय? हे पाहणार आहोत आपण. तर पहा, आता आपण जे अन्न घेतो, गुड बॅक्टेरियाचं मी आता कार्य सांगणार आहे. जे अन्न घेतो ते काय करतो आपण? अन्न पोटात गेलं की त्याला बारीक करायचं, त्याला खराब करायचं काम हे गुड बॅक्टेरिया करतात. मग ते खराब नाही झालं तर तसंच बॉडीमध्ये राहील ना. तर ते खराब झालं तरच त्याच्यातून आपल्याला जे आवश्यक असे पोषक तत्व आहेत, विटामिन आहेत, ते आपल्याला मिळणार आहेत. आणि हे सगळं काम कोण करते? आपल्या बॉडीमधले गुड बॅक्टेरिया. परत आपल्या आता विष्ट असते, हे काय असतं? वेस्टेज मटेरियल आहे आपल्या बॉडीमधलं, ते बाहेर काढण्याचं काम सुद्धा गुड बॅक्टेरिया करतात. परत आपल्या बॉडीवर जे हानिकारक विषाणू जीवाणू बाहेरून येतात त्यांना रोखण्याचं काम, त्यांना वाढू न देण्याचं काम सुद्धा आपले गुड बॅक्टेरिया करतात. परत याच्यामुळे काय होतं? आपण जे काही अन्न पेय घेतो, कशाद्वारे घेतो? आपण ज्या माध्यमातून घेतो, अन्नाच्या आणि याच्या माध्यमातून आपण जे पेय घेतो
त्यातून आपल्याला बॅड बॅक्टेरिया आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात. पण ते रोखण्याचं काम कोण करतं? गुड बॅक्टेरिया करतात. त्यांना तिथंच थांबवतात, आत इथे नाही असं म्हणतात. आणि मग हे गुड बॅक्टेरिया सगळ्यात जास्त कुठे असतात माहितीये का? आपल्या आतड्यांमध्ये. मग आतड्यांच्या संदर्भात ज्या पेशी असतात ना, त्यांना अन्न पचवण्याचं काम सुद्धा गुड बॅक्टेरिया करतात. आपण आजारी पडलो तर औषध घेतो, ते अंगी लागण्यासाठी जे काही काम करतं ते सुद्धा गुड बॅक्टेरिया करतात. म्हणजे पहा, आपल्याला जसं हृदय आहे तसंच आपल्याला गुड बॅक्टेरिया सुद्धा तितकेच महत्वाचे. हृदयाचं काम आहे की नाही आपलं पूर्ण शरीर चालवण्यासाठी, तसंच आत गुड बॅक्टेरिया सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं शरीर सुरळीत चालवण्यासाठी काम करत असतात. म्हणजे ते आपल्यासाठी खूप महत्वाचे. आता इथून पुढे घाबरायचं नाही, बॅक्टेरिया म्हटलं अजिबात घाबरायचं नाही, कारण आपली बॉडीचे ना पेशीपेक्षा जास्त संख्या कशाची आहे तर जीवाणूची आहे, म्हणजे बॅक्टेरियाची आहे. आपल्या बॉडीमध्ये इतके बॅक्टेरिया, त्यामुळे घाबरून जाण्याचं काम नाही. इथून पुढे अजिबात घाबरायचं नाही. बॅक्टेरिया म्हटलं म्हणायचं गुड बॅक्टेरिया मी वाढवणार, बॅड बॅक्टेरियाचा विचारच करायचा नाही. कारण आपण ह्या कॉलवर आलोत म्हणजे सगळे इतके जबरदस्त आहार घेत आहोत, आपल्याला चांगल्या सवयी आहेत, त्यामुळे बॅड बॅक्टेरियाचा विचार करण्याचे काही प्रश्नच येत नाही. मग आता आपण पाहिलं की गुड बॅक्टेरियाचे कार्य खूप चांगले, आपलं शरीर त्याच्यावरच चालतं. मग हे वाढवायचे कसे? बरोबर आहे की नाही? हे वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. मग ते नैसर्गिकरित्या कसे वाढवायचे यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे. पहा, मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. प्रोबायोटिक हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. प्रोबायोटिक म्हणजे काय? तर प्रोबायोटिक हा गुड बॅक्टेरिया आणि ईस्ट यांचं संयोजन असतं. म्हणजे एक जनरल म्हटलं तर असं जनरल सहज आपण विचार केला तर गुड बॅक्टेरियाच आपण प्रोबायोटिक म्हणू शकतो. आणि हे प्रोबायोटिक मी जे गुड बॅक्टेरिया जे कार्य करतात तेच काम हे प्रोबायोटिक करतं. मग आता हे प्रोबायोटिक युक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे प्रोबायोटिक म्हणजे काय? गुड बॅक्टेरियाला वाढवणारा आहार आपल्याला घ्यायचा आहे. मग तो कुठला आहार घ्यायचा आहे आणि हे काय करतं माहितीये का? जे आतड्यांचं हे असतं ना आपलं मायक्रोबोया, ते सुधारण्याचं काम किंवा पचनक्रिया आपली जी असते ती सुधारण्याचं काम सुद्धा हे काय करतं? प्रोबायोटिक्स करतात. आता आपल्याला याच्यासाठी काय करायचंय? फायबरचं सेवन वाढवायचंय. मग तुम्ही म्हणता की फायबर जर आपण इंटेक केला तर फायबर मधला बराच हे असतो, घटक असतो, तो काय करतो? पचतच नाही. मग तो पचत नाही तर मग त्याचा उपयोग काय? तर त्याचा उपयोग इथं होतो. पहा, आपल्याला आपली बॉडी, आपलं शरीर चांगलं ठेवावं वाटतंय, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शरीरात गुड बॅक्टेरिया हवे. मग ह्या गुड बॅक्टेरियाला पण काहीतरी अन्न लागेल ना, ते कसे जगणार आहेत? मग त्यांच्यासाठी काय अन्न लागतं? तर त्यांच्यासाठी लागतं प्रोबायोटिक. प्रोबायोटिक म्हणजे ते काय? आपण समजा त्यांना जे पुरवणार आहे जीवाणूला अन्न, त्यांचं बी अन्न महत्वाचं आहे. त्यांना जर अन्न दिलं तर ते निरोगी राहणार आहेत, तरच ते आपल्याला निरोगी राहण्यास मदत करणार आहे. मग आपण फायबर मध्ये जे काही 10% आपलं फायबर आपण म्हणतो पचतच नाही, तर ते काय करतात? हे गुड बॅक्टेरिया त्यांचं अन्न म्हणून ते खातात आणि मग आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते. त्यामुळे फायबरयुक्त आहार आपल्या आहारात आवश्यक आपण घ्यायचा आहे. परत आता आपण प्रोबायोटिक म्हणजे बाजारात भरपूर प्रोबायोटिक्स भेटतात, पण ते आती घेणं पण चांगलं आहे. म्हणजे आपण रेडीमेडचे घेणार आहे, शक्य होईल तितकं आपण आपल्या अन्नातूनच प्रोबायोटिक आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही रेडीमेड आणले आणि घेतले तर ते इतके चांगले नाही. आवश्यक घ्यायचे. किती घ्यायचे? एखादा आहार तज्ञ आहे तुमचा, त्याला तुम्ही विचारू शकता की मला किती प्रमाणात प्रोबायोटिकची गरज आहे, तेवढेच ते तुम्हाला सुचवणार आहे. तसेच परत डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता, पण अतिवापर करायचा नाहीये आपल्याला त्याचा. मग आता पहा, आपल्याला कोचेस ज्यावेळेस तुमचं बॉडी अनालिसिस करतात त्यावेळेस काय सांगतात तुम्हाला? भरपूर पाणी प्यायचंय. बरोबर आहे? मग भरपूर पाणी का प्यायचंय? तर आपण जे अन्न घेणार आहे त्यातले खरेच आवश्यक असे आपली पचनक्रिया व्यवस्थित होणार आधी आणि त्याच्यातले आवश्यक असे पोषण तत्व शोषून घेण्याचं काम मदत करतं पाणी. आणि मग हे पाणी त्याच्यासाठी आपल्याला भरपूर पाणी प्यायचंय. त्यामुळं गुड बॅक्टेरियाला मदत होणार आहे. भरपूर तुम्ही पाणी पिलात तर त्यांना ते जे अन्न घेतलंय तुम्ही त्यातून पोषण तत्व शोषून घ्यायला मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? भरपूर पाणी प्यायचं आहे. म्हणजे जसं सांगितलं असेल तुमच्या कोचने, तुम्हाला सांगितलंच असेल की तुमच्या बॉडीची काय रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी तुम्ही घेणार आहात. पहा, आता आजकाल धावपळीचं युग आहे, प्रत्येकाला ताण तणाव आहेच. साध्या गोष्टीचा आपण तणाव घेतो. साधी एखाद दिवशी लाईट नसेल, एखादी सिरियल, लेडीजचं कसं असतं, एखादी सिरियल आहे, काय झालं असेल त्या सिरियलमध्ये काय झालं असेल
कोणाचं काय घडलं असेल, म्हणजे तिला इतका ताण येऊन जातो. नसलं शेजाऱ्याच्या घरी काय झालंय म्हणून पण तिला ताण होतो. म्हणजे तिच्या डोक्यावर इतका ट्रेस असतो प्रत्येक गोष्टीचा आणि ती ताण घेते. पण मग हे ताण घेणं खरंच चांगलं आहे का आपल्या आरोग्यासाठी? जनरल विचार केला तर ताण हा चांगलाच नाही आरोग्यासाठी. पण याच्यावर गुड बॅक्टेरियावर काय परिणाम होतो हे पण आपल्याला विचार करायचा आहे. जर तुम्ही काय केलं, ताण घ्यायला सुरुवात केली की काय होतं, तुमची पचनक्रिया बिघडते. पहिली म्हणजे पचनक्रिया बिघडते. आणि मग काय होतं, नकारात्मक परिणाम त्याचा कशावर होतो, आपल्या जे गुड बॅक्टेरिया असतात ना त्याच्यावर काय होतो, त्याचा परिणाम होतो. आणि मग आपल्या बॉडीमधले गुड बॅक्टेरियाची संख्या कमी होते. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यायचंय, बॅक्टेरिया चांगला आहे माझ्यासाठी, मला ताण घ्यायचा नाहीये. कारण मी ताण घेतल्यावर माझ्या बॉडीमधला बॅड बॅक्टेरिया वाढणार आहे, गुड बॅक्टेरिया कमी होणार आहे. म्हणून मी आजपासून काही ताण घेणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. मग याच्यासाठी आणखी बरं, ताण येतोच, किती विचार केला तरी येतो. मग त्याच्यासाठी काय करू शकतो? त्याच्यासाठी आपण योगा करू शकतो, व्यायाम करू शकतो, आपल्याला आवडते छंद असतात ती जोपासू शकतो. पण नसतं तर मला ताण आलाय, मी चाललो मग थोडस हे करतो, बाहेर जातो, थोडं रिलॅक्स करतो, मग ड्रिंक करतो, तर अशा गोष्टी करायच्या नाहीयेत. कारण अल्कोहोल ही तितकंच घातक आहे आपल्याला गुड बॅक्टेरिया ची संख्या कमी करण्यासाठी. त्यामुळं कुठल्याही वाईट सवयी, मला ताण आल्या म्हणून वाईट सवयीकडे जायचं नाही. चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपल्याला घ्यायच्या. आता नियमित व्यायाम करायचा, आम्ही सांगतो कॉलवर नियमित व्यायाम करा. का करायचा? कारण आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोबायोटिक्स आहेत, गुड बॅक्टेरिया आहेत, त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणं पण तितकंच गरजेचं आहे. तरच त्या काय राहणार आहेत, ऍक्टिव्ह राहणार आहेत. आता मी पाहिलं प्रोबायोटिक आपण कुठल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर आता पहा, आणखी अशा घरात काही पदार्थ आहेत ना की त्याने आपला गुड बॅक्टेरियाची संख्या खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. आणि सगळ्यांना आवडतं बरं का, कुणीच म्हणत नाही की मला हा पदार्थ आवडत नाही. त्याचं मी नाव सांगते तुम्हाला, दही. म्हणजे आंबवलेले पदार्थामध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया असतो, बरोबर आहे. मग दही पण कसं पाहिजे माहितीये का, घरात बनवलेलं. नसलं तर आपण जे पॉकेट मधलं दही आणतो ना, त्यात काय केलेलं असतं, ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि त्यातले जे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात ते मारले जातात आणि नंतर ते पॅक केले जातात. आणि ते दही जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला 100% गुड बॅक्टेरिया भेटणारच नाही, मी असं सांगू शकते. त्यामुळे इथून पुढे विचार करायचा, पॅकिंगचं दही आणून खायचं नाही. तर काय करायचंय, आपल्या घरी आपण घरीच दही बनवायचं आणि ते घ्यायचं, तरच त्यातून आपल्याला गुड बॅक्टेरिया मिळणार आहे. सगळ्यात मेन सोर्स आहे दही. दुसरा विचारच करायचा नाही. बॅक्टेरिया म्हटलं दही आठवायचं सगळ्यात, कारण ते त्याच्यापासूनच बनवलेलं आहे ना. बॅक्टेरिया त्याच्या ऍक्टिव्ह होतात आणि दही तयार होतं, दुधाचं दही तयार होतं. म्हणजे सगळ्यात मेन सोर्स कुठला आहे, तर दही आहे. मग त्याच्यात कुठला असतं माहितीये का, लॅक्टो ऍसिड बॅक्टेरिया. हा सगळ्यात महत्वाचा बॅक्टेरिया आहे, तो दह्यामध्ये असतो. मग हे दही आपल्याला रोज खायचंय, म्हणजे आपल्या बॉडीची जी रिक्वायरमेंट असते गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी ती कम्प्लीट होणार आहे. आणि साधी गोष्ट आहे, महागाची गोष्ट सांगितली नाही मी. दही म्हणजे जनरली सगळ्यांच्या घरात असतं, पण आजपासून ते लक्षपूर्वक खायचंय. मग परत आणखी चीज, बरोबर आहे. चीज पण, त्यात पण चांगल्या प्रकारे बॅक्टेरिया मिळू शकतात आपल्याला. पण मी आंबवलेले पदार्थ सांगितले म्हटलं, तुम्ही म्हणता इडली पण आहे ना मॅडम, इडली आहे मॅडम, डोसा आहे, बरोबर आहे, ढोका आहे, म्हणजे आंबवलेले पदार्थ आहेत ना. पण आंबवतो आपण ते पदार्थ, पण आपण तसेच आंबवले का, खातो का कच्चे? नाही खात. आपण त्याच्यावर प्रोसेस करतो, कुठली उकडायची प्रोसेस करतो, शिजवतो, बरोबर आहे की नाही, फ्राय करतो. ही प्रोसेस मध्ये जे गुड बॅक्टेरिया असते ते डायरेक्ट ऍक्टिव्ह होऊन जातात, म्हणजे तिथं त्यांचा नाश करतोय आपण. आणि मग ते आंबवलेले पदार्थ खाल्ले तर फायदा होणार आहे का आपला? नाही होणार. म्हणून सांगितलं दही हा सगळ्यात, कारण दह्याला आपण जास्त गरम, आणि कढी सुद्धा नाही. कढी मान लोक म्हणतात आम्ही कढी घेतो मॅडम, कढी सुद्धा नाही. कारण कढी सुद्धा आपण उकळतो, गरम करतो, झाला विषय मिटला. गरम झाला म्हणजे त्याचा बॅक्टेरिया गेले, समजायचा नाश पावलेत, मग ते बॅक्टेरियाचा स्फोट चांगला होऊ शकत नाही. दही, ताक, लस्सी हे सगळ्यात बेस्ट आहे. चीज, परत आणखी आपल्या सगळ्यांच्या घरात आवडता पदार्थ असतो लोणचं, मुरांबे. लोणचामध्ये पण काय असतंय, बॅक्टेरिया असतात, कारण ते पण एकत्र आपण साठवून ठेवतो, त्यात बॅक्टेरियाची वाढ होते, त्यात चांगली गुड बॅक्टेरिया वाढतात. पण पहा, मग आता तुम्ही म्हणता मॅडम आम्हाला बीपी आहे, शुगर आहे, लोणचं तर खायचं नाही, डॉक्टरने सांगितलंय. बरोबर आहे, कारण त्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं, तेलाचं प्रमाण जास्त असतं, मसाले जास्त असतात. घ्या,
पण योग्य प्रमाणात खा. मी म्हणत नाही खाऊ नका, कारण त्यात बॅक्टेरिया आहेत म्हणून खा, पण योग्य प्रमाणात, जास्त प्रमाणात खायचं नाही. दही जसं सांगितलं तसं लोणचं खाण्याचा प्रयत्न करू नका. मुरांबे पण प्रमाणातच खा. हे सगळं झालं, लोणचं झालं, सगळ्या गोष्टी सांगितल्या मी. याच्यातून आपल्याला भेटू शकतो. पहा, एक कांदा आणि लसूण हे सुद्धा जबरदस्त काय आहेत आपले प्रोबायोटिक, याच्यातून सुद्धा मिळतात आपल्याला. पण ते कच्चे खायच्या, कच्चे खाल्ले तरच भेटतात. तुम्ही गरम केल्याचा विषय मिटला त्यातलं. सगळे त्याच्यातले बॅड बॅक्टेरिया, म्हणजे जे आता बॅक्टेरिया जे सांगितलं तुम्हाला, त्याला काय म्हणतात, बॅक्टेरियाचे जे अन्न असतं ना त्याला प्री प्रोबायोटिक म्हणतात. आणि ते प्री प्रोबायोटिक कशातून भेटतात? कांद्याने लसणातून भेटतात. पण ते भाजले भिजले का विषय मिटला त्यांचा. त्यामुळे काय करायचं, आपल्याला कच्चं खायचंय. कांदा आणि लसूण कच्चं खाल्लं तर तुम्हाला काय होणार आहे, गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होणार आहे. ह्या गोष्टी झाल्या अन्नाबद्दल. पण मग आपण अन्न कसं खायला पाहिजे? पॅकिंग अन्न खायचं, अजिबात खायचं. कारण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात प्रोसेस केलेली असते, त्यातले बॅक्टेरिया पूर्ण काय केलेले असतात, नाश पावलेले असतात आणि नंतर पॅक केलेले असतात. त्यामुळे इथून पुढे पॅकिंगचं शक्यतो जितकं टाळायचं, खायचंच नाही आपल्याला. घरात बनवणारे अन्न खायचे, पण घरात स्वच्छ ठिकाणी बनवलेलं, स्वच्छ ठिकाणी बनवलेलं, स्वच्छ ठिकाणी ठेवलेलं, म्हणजेच काय तर एकदम हेल्दी फूड आपण खाणार आहे, तरच गुड बॅक्टेरिया आपल्याला मिळणार आहे. आता ह्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. घरातलं बॅक्टेरिया वगैरे कसं भेटतं, म्हणजे कुठून भेटतात, प्रोबायोटिक वगैरे कसं भेटते, सगळं पाहिलं. पण प्रोबायोटिकचे काय फायदे पण आहेत. आपली पचनक्रिया असते ना, ती संतुलित राखण्याचं काम हे प्रोबायोटिक करतात. परत मानसिक आरोग्य सुधारण्याचं काम करतात. आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर साहजिक आहे, आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया चांगले असतील तर आपण आजारी पडणार नाहीत, बॅड बॅक्टेरिया एंट्री करणारच नाही. केले तरी पण गुड बॅक्टेरिया जास्त प्रमाणात, त्यामुळे ते त्यांच्याशी लढाई करणार आहे, पण आपण आजारी पडणार नाहीये. त्यामुळे आपलं काय राहणार आहे, मानसिक संतुलन चांगलं राहणार आहे. परत हृदय निरोगी राहणार आहे. मग तुम्ही म्हणता हृदय निरोगी कसं राहणार आहे, तर पहा, आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्ट्रॉल असतं त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम सुद्धा गुड बॅक्टेरिया करतात. बरोबर आहे. त्यामुळं आपलं हृदय चांगलं राहणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर गुड बॅक्टेरिया वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रोबायोटिक्स पदार्थ खायचे आहे. परत आपली पचनक्रिया असते ती सुधारते गुड बॅक्टेरियामुळे. परत वजन कमी करण्यास मदत करते. मी तुम्हाला सांगितले कोलेस्ट्रॉल कमी होतं, बरोबर आहे की नाही. गुड बॅक्टेरिया मदत करतात आपल्याला, त्यामुळे आपलं वजन कमी करतात. परत आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. कशामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते, तर गुड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात म्हणून वाढते. आणि पहा, जनरली आपल्या शरीराचा जर विचार केला तर 100% आपण म्हणतो जनरली असा टक्केवारीत विचार करायचा, तर 15% बॅड बॅक्टेरिया आणि 85% गुड बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये हवे, तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहार महत्वाचा आहे, कारण आहाराद्वारे आणि पाण्याद्वारेच आपल्या बॉडीमध्ये हे करतात. तर चांगला आहार घेणं खूप महत्वाचं आहे. आपला डाएट प्लॅन जबरदस्त पाहिजे. आपला म्हणजे आपण प्लॅनिंग असं केलं पाहिजे की आपला आहार चांगल्या क्वालिटीचा आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपले गुड बॅक्टेरिया वाढणार आहेत. याच दृष्टिकोनातून आपला आहार पाहिजे. आणि आपण आता कॉलवर जेवढे लोक आहोत ना, तेवढे साहजिकच सगळेच एकदम आपला कुठला आहार घेत आहे, सतत संतुलित आहार. याच्यात 100% मी सांगू शकते की गुड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात आहे. एकदम शुद्ध आहार आहे आपला. तर आपण आहार घेतोय, बरोबर आहे. पण याच्यापेक्षा पण आपण गुड बॅक्टेरिया वाढण्यासाठी आणखी काय करू शकतो हे तुम्ही तुमच्या कोचेसला 100% विचारणार आहात की हे तर मी घेतोय, पण आणखी काय करू शकतो की माझ्या बॉडीमधले गुड बॅक्टेरिया कशा प्रकारे चांगले, मॅडमने सांगितले 85% पाहिजेत, तर ते कसे वाढू शकतो हे तुम्ही तुमच्या कोचेसला विचारणार आहात. ओके. तर आता इथून पुढे लक्षात ठेवायचे, बॅक्टेरिया म्हणलं काय घाबरायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर मी क्लिअर केलंय की बॅक्टेरिया म्हटलं घाबरायचं नाही. गुड बॅक्टेरिया सगळ्यात जास्त प्रमाणात आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर चला, हे होतं बॅक्टेरिया विषयीचं आजची चर्चा आपली. ओके. तर चला, मी आता माझा अनुभव सांगते तुम्हाला. मी ह्या कम्युनिटीशी जोडण्याचं कारण म्हणजे जनरली घरातले लवकर ऐकत नाही, त्यातली मी एक उदाहरण आहे. घरातलं लवकर कोणीच ऐकत नाही आणि ते विश्वास पण ठेवत नाही. मग मी पण ज्या मॅडमने मला नेहमी सांगायच्या तू ह्या कम्युनिटीत ये, तुला खूप आता त्रास होतोय, तुझं वजन वाढलंय, पण म्हणायचे नाही काही नाही. मग मला एकदा दोनदा खरंच खूप जास्त त्रास झाला. मग मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर सांगितलं मॅडम थायरॉइड झालाय. चालतंय म्हटलं, थायरॉइड झालाय, मग आता काय करायचंय. ट्रीटमेंट सुरू केली, कम्युनिटीशी जोडले गेले, कोचने सांगितलं ते न्यूट्रिशन घेत राहिले आणि खरंच इतकं छान आरोग्य. आणि माझं रिपोर्ट इतके म्हणजे जे काही थायरॉइडमुळे जे इश्यू होतात ना आपल्या बॉडीमध्ये, चिडचिडेपणा, केस गळणे,
परत ड्राय स्किन होणे, हे सगळे प्रॉब्लेम माझे क्लिअर व्हायला लागले. मग त्यामुळे मला माझं जीवन पण आनंदित झालं, कारण चिडचिडेपणा कमी झाला ना. कुठल्या गोष्टीवरून मी चिडायच्या आधी, पण आता तो चिडचिडेपणा कमी झालाय. त्यामुळे आनंदी जीवन जगते. आणि हे सर्व घडलं ते कशामुळे घडलं बरं? ते हे घडलं तर फक्त आपल्या आहारामुळे आणि या कम्युनिटीमुळे, आणि माझ्या कोचने हा रस्ता दाखवला आरोग्याचा, त्यामुळे घडलं. जर त्यांनी हा मार्ग दाखवला नसता तर ह्या आहाराची माझी ओळख झाली असती का? साहजिकच झाली नसती. हा माझा रिझल्ट आहे. बरं, एवढ्याच गोष्टी नाही बरं का, माझा स्किनचा पण रिझल्ट पाहायला तुम्ही पहा. एकदम जबरदस्त स्किन मध्ये, कारण आधी ना अशी डल स्किन होती, असं म्हणजे त्याच्यात टॅन म्हणतो ना आपण, तसा नेहमी असायचा. असा टवटवीतपणा कधी यायचाच नाही माझ्या स्किनवर. पण मॅडमने स्किन बीटीसी सुरू केली, त्यात मी सहभागी झाले आणि माझा स्किनचा पण जबरदस्त असा रिझल्ट आलाय. मॅडमने शेअर केलाय. आणि थायरॉइडमुळे पण जे काही माझं असं म्हणजे वजन जास्त वाढलं नव्हतं, पण काय म्हणतात ना, तो असा सुजल्यासारखी बॉडी होती, सेम तसं झालं होतं. आणि तो पण पूर्ण व्यवस्थित स्टेप मध्ये आले मी. त्यामुळे खरंच खूप छान आयुष्य मी जगते सध्या. आणि थँक्यू म्हणाल यासाठी मी जया मॅडमला. आणि मला ही संधी दिली तुमच्या बरोबर बॅक्टेरिया ह्या विषयावर चर्चा करण्याची, त्याबद्दल परत एकदा थँक्यू. आणि कॉल